नमस्कार मित्रांनो, हा आमचा चॅनल एक महत्त्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो। या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो। जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करावे लागेल, जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता। आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत। लाडकी बहीण योजना, 5 लाख अर्ज नामंजूर। नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत। ही योजना महिलांसाठी खूपच फायद्याची ठरली असली तरी या संदर्भात मोठ्या संख्येने अर्ज नामंजूर झाले आहेत। या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून अधिकृत माहिती दिली आहे। 5 लाख महिलांचे अर्ज नामंजूर, कारण काय? महिला व बालविकास विभागाने केलेल्या तपासणीनंतर 5 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत। यात मुख्यतः 3 प्रकारच्या अर्जदारांचा समावेश आहे। 1. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या 2,30,000 महिलांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, कारण त्या आधीच इतर शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत। 2. 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 1,10,000 महिलांचे अर्ज वयोमर्यादेचे निकष पूर्ण करत नसल्यामुळे नामंजूर झाले आहेत। 3. इतर कारणांमुळे नामंजूर अर्जांची संख्या 1,60,000 आहे। यात 4चाकी वाहन मालक, नमोशक्ती योजना लाभार्थी किंवा ज्या महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत त्यांचा समावेश आहे। तरीही महिला लाभार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण काही दिवसांपूर्वी अशी अफवा पसरली होती की सरकार आतापर्यंत जमा केलेले पैसे परत घेणार आहे। पण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की यापूर्वी जमा केलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत। या योजनेत पुढे काय होणार याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता आहे। ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्या खात्यात जानेवारी 2024 पासून पैसे जमा होणार नाहीत। अर्जांची पडताळणी अजूनही चालू आहे, त्यामुळे नामंजूर अर्जांची संख्या वाढू शकते। तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या अर्जाची स्थिती तपासा। अर्ज नामंजूर झाल्यास काय करावे? तुमचा अर्ज चुकीच्या कारणांमुळे नामंजूर झाला असेल तर महिला व बालविकास विभागाच्या तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधा किंवा संबंधित स्थानिक कार्यालयात जाऊन चौकशी करा। लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील अनेक महिलांसाठी फायदेशीर ठरत आहे, पण अपात्र अर्जदारांना वगळण्याची प्रक्रिया चालू आहे। तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का ते तपासा आणि अधिकृत माध्यमातून योग्य अर्ज करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्हाला आणखी काही अपडेट्स हवे असल्यास कळवा। धन्यवाद। अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात, त्यामुळे योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी। मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे, त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील। धन्यवाद।